हाय मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग। आज संडे, तर चला मागच्या संडेला मी हे केलेलं होतं इडली सांबार। तर आज मी बनवणार आहे रगडा पॅटीस। तर त्याच्यासाठी तुम्हाला दाखवते मी त्याचं साहित्य वगैरे। तर मी रगडा पॅटीससाठी साहित्य घेतलेलं आहे। अद्रक लसूणची पेस्ट आहे, बारीक चिरलेला कांदा आहे, टोमॅटो आहे, बारीक शेव घातली त्याच्यावर वरती टाकण्यासाठी, ही भाजलेली जिऱ्याची पूड केलेली आहे, इकडे धना पावडर आहे आणि इकडे चाट मसाला घेतलेला आहे। आणि इथं छान बाइंडिंग येण्यासाठी पोहे एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतले फक्त। आणि मी इकडे इथं काय म्हणता बटाटे आणि पांढरा वाटाणा शिजवून घेतलेला आहे। बघून घ्या तुम्ही साहित्य व्यवस्थित। धना पावडर, चाट मसाला, बारीक शेव, हे जिरे पूड, भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट, कांदा आणि पोहे। आणि त्यानंतर मग मी तुम्हाला चटणी वगैरे हे पण टाकताना दाखवते। तर मैत्रिणींनो, म्हटलं चला रगडा पॅटीस करू। आणि मागच्या संडेला मी हे केलेलं होतं इडली सांबार, तर तुम्ही त्याला खूप छान रिस्पॉन्स दिला होता। तर आज पण माझ्या या रेसिपीला खूप छान रिस्पॉन्स द्या आणि मला आय होप तुम्ही नक्कीच छान रिस्पॉन्स द्याल, ही आशाच आहे मला। तर म्हटलं बाहेर पण मिळतं रगडा पॅटीस, पण मग कसं बाहेर एवढी स्वच्छता नसते आणि घरी केलेलं कधी चांगलंच असतं। तर तुम्हीही बनवून बघा आणि टेस्ट करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती रेसिपी तुमची पण, ज्याप्रमाणे मी सांगते त्याप्रमाणे। सो एन्जॉय इट आणि बघू आपण आता पुढची प्रोसेस। हे पहा मैत्रिणींनो, आता आपला बटाटा छान बॉईल झालेला आहे आणि मॅश पण केलेला आहे मी। आता त्याच्यात घालूया पोहे। एक वाटी पोहे घ्यायचे, म्हणजे जसे आपले मी 5-6 बटाटे घेतले होते। त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकूया, थोडी जिऱ्याची पूड, भाजलेल्या जिऱ्याची छान पेस्ट दिली आहे, थोडा धना पावडर, चटपटीत होण्यासाठी चाट मसाला, आणि हे सर्व मॅश करून घ्यायचं। मॅशरने पण होतं, पण त्यासाठी खूप हे होऊन जातं ते मॅशरने। पावभाजी वगैरे यातला हाताने छान बाइंडिंग होतं। आणि हो, मी पोहे यूज केले, कोणी कोणी ब्रेड क्रम्स पण यूज करू शकतं। थोडे ओर कुक होऊन घेते, कमी करायचं। सर्व छान मिक्स करून घ्यायचं। मी मिक्स करते आणि 2 मिनिटात भेटते। आणि हो, मी त्याच्यात हळद आणि चटणी पावडर टाकायचं विसरली होती, थोडा गरम मसाला, थोडी चटणी घ्यायची। हे चटणी आणि गरम मसाला थोडंच घ्यायचं, कारण की आपण नंतर रगडासाठी बनवणारच आहे। त्याच्यामध्ये चटणी पावडर आणि गरम मसाला जाईल आणि तो थोडा हेवी प्रमाणात जातो। हे मी पॅटीससाठी रेडी करते आणि भेटते तुम्हाला 2 मिनिटात। आता हे छान एकजीव झालेला आहे, तर याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि असे पोकळ हातांनी घ्यायचे, छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आणि मग त्याला आपण पाहिजे तो शेप देऊ शकतो। थोडं हाताला तेल लावून घ्यायचं। हे बघा किती छान पोहे टाकल्यामुळे त्याला बाइंडिंग छान येतं आणि पकड धरतं, ते विरघळत नाही। हे बघा, छान अशी पॅटीस रेडी। आता हे आपण तवा ठेवलेला आहे, थोडं तेल घातलेलं आहे त्याच्यावर, त्याच्यामध्ये ठेवले।
मुलांना म्हणा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. आणि संडेला कसं वेळ असतो त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं वेळ लागतो या सर्व पदार्थ बनवायला, तर संडेलाच बनवायला बरं असतं. त्याला परतायचं. हे पामायचे सोनेरी झालेलं आहे छान. तवा थोडा खोल असल्यामुळे मध्ये तेल चाललं जातं. ठीक आहे, पण त्याचं कसं कोटिंग निघून जातं. हाच तवा मला बरा वाटतो म्हणजे यूज करायला. बाजू छान होऊ द्यायच्या आणि मग काढून घ्यायचं. की मी आता हे थोड्या वेळाने काढून घेते आणि मग दाखवते. आता पॅटीस रेडी झाले. आता रगड्याचं करून घेऊ. आता सर्वात आधी आपण तेल तापलेलं आहे, त्याच्यात कांदा, ब्राऊन होईल परतायचा. कांदा परतताना थोडं मीठ घालायचं, थोडंच घालायचं म्हणजे जेणेकरून लवकर ब्राऊन होतो. पॅटीस पण खूप छान झालेले आहेत. हे बघा, पाहू शकता तुम्ही, सुंदर असे पॅटीस झालेले आहेत. बाकी ते नंतर बनवते. अद्रक लसूणची पेस्ट, आणि वाटाणा शक्यतो पांढराच घ्यायचा, रगड्यासाठी चांगला असतो. आणि रात्रभर त्याला पाण्यात ठेवला होता मी. सकाळी 3 शिट्ट्या करून घेतल्या हाय फ्लेमवर आणि छान शिजून झालेला आहे. पाहू शकता नरम झाला. कांदा पण ब्राऊन झाला. टोमॅटो, मुलांना तर खूप आवडतो असा चटपटीत पदार्थ. तुम्ही पण संडेला काय काय स्पेशल करतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज मी लाईव्ह येणार आहे 1:30 वाजेला, तो तुम्ही पण जॉईन करा नक्की. नाही सॉरी, हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल. आणि संडेला लाईव्ह येणार होती. हा व्हिडिओ मी संडेला शूट करते ना, तर संडेला लाईव्ह आहे. पण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मंडेला पोहोचेल, तर तुम्हाला लाईव्ह नोटिफिकेशन नाही येणार.
हे बघा आता टोमॅटो पण छान मॅच झालेला आहे, छान नरम झाला. तर त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ जिरेपूड, हळद. आणि हो, हळद आपण इकडे पण टाकली ती वाटाणा शिजवायच्या वेळेस. थोडा गरम मसाला आणि चटणी पावडर. आपल्या कोणाला जास्त तिखट आवडतं तर जास्त पण घेऊ शकता, कोणाला कमी आवडतं तर पण कमी पण घेऊ शकता. झाला आहे कांदा टोमॅटो. रगडा टाकून घेऊ. जितकं पाणी आपण घातलेलं होतं तितकंच मी टाकणार आहे. आणि रगडा हा तुम्ही आत्ताच खाणार असाल तर मग जास्त पातळ नाही करायचं, आणि थोड्या वेळाने खाणार असाल तर मग थोडा पातळ ठेवायचा, म्हणजे तो थोड्या वेळाने घट्ट होऊन जातो जास्त वेळ झाला की. हे बघा आता तो थोडा वेळ शिजेल आणि थोडा घट्ट होऊन जाईल. चाट मसाला ॲड करणार आणि मीठ. अशी रेसिपी एकदम जास्त काही वेळ नाही लागत आणि साहित्य एकदम कमी साहित्यात सुंदर अशी रेसिपी. रगडा पॅटीस बाहेर गेलं तर खूप चार्जेस पण घेतात आणि इतकं स्वच्छता पण नसते. सो घरीच बनवून बघायचं. आणि माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. मी आता तुम्हाला नंतर पूर्ण रेडी झाल्यावर दाखवते. आता बघा पॅटीस वगैरे रगडा सर्व काही रेडी झालेलं आहे. आता मी तुम्हाला डिश रेडी दाखवते. आधी आपण त्याच्यात थोडासा रगडा टाकून घेऊया. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हे आता त्याच्यात टिक्की ठेवून पॅटीस बनवलेला आहे. त्याच्यात अजून रगडा टाकूया. आता तो नुकताच झालेला आहे म्हणून थोडा पातळ वाटत असेल आणि वाटाणा पण थोडा जाड दिसतोय, पण तो आतून झालेला आहे. आणि याच्यासोबत चिंचेची चटणी पण खूप छान लागते, पण आमच्याकडे गोड वगैरे जास्त मी खात नाही म्हणून मी काही. त्याच्यावर कांदा टाकायचा, टाकायचे आणि मग पिवळी वाटायची. खाण्यासाठी रेडी आहे. बघा माहिती कशी झाली डिश. नक्कीच तुम्हाला आवडेल. सो अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा घरी, तुम्हाला पण आवडेल. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.